आणखी एक मोठी बातमी आहे। भाजपकडून शिवसेनेला 52 जागांचा प्रस्ताव दिल्याची माहिती आहे। वरिष्ठ विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे। शिवसेनेकडून 125 जागा मिळाव्या यासाठी आग्रह धरला जातोय, मात्र भाजपनं फक्त 52 जागा देऊ असं सांगितल्याची माहिती समोर येते। भाजपकडून थेट आकडेवारी सोबत जागांची यादी सुद्धा समोर मांडण्यात आल्याची माहिती आहे। शिंदेंची ताकद असलेल्या 52 जागा शिवसेनेला सोडण्याची भाजपची तयारी आहे। शिंदेंच्या शिवसेनेमध्ये 2017 सालचे जवळपास 47 नगरसेवक आहेत। भाजप आणि शिवसेनेमध्ये परवा वॉर्ड निहाय चर्चा होणार आहे आणि ज्याद्वारे जागा वाटपाची निश्चिती होणार असल्याची माहिती समोर येते। तर बीएमसी मध्ये जेव्हा शिवसेना अखंड शिवसेना 2017 मध्ये सगळ्यात मोठा पक्ष म्हणून समोर आलेला होता आणि त्यावेळेला 84 नगरसेवक निवडून आलेले होते, त्यानंतरचा पक्ष हा भाजप होता आणि त्यामुळे आता जेव्हा वाटाघाटी होत आहेत त्यावेळेला 52 जागांचा प्रस्ताव दिल्याची माहिती समोर येते। आणि या सगळ्या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी तुषार रूपनवर हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। तुषार, काय सांगाल? आता उत्सुकता आहे ती म्हणजे जागा वाटप नेमकं कसं ठरणार याविषयीची। भाजप शिवसेनेचं बीएमसी मध्ये काय ठरतंय? फरा मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपा महायुती संदर्भातल्या युती संदर्भातली सर्वात महत्वपूर्ण बातमी समोर आलेली आहे। भाजपाने शिवसेनेला फक्त 52 जागांचा प्रस्ताव दिलेला आहे। जवळपास 227 जागांपैकी 52 जागांवरती शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने लढावं या प्रकारचा प्रस्ताव मुंबई तुषार थोडंसं थांबवते मी। शीतल म्हात्रे आपल्या सोबत जोडल्या गेल्या आहेत आणि त्या स्वतः या बैठकीमध्ये होत्या, त्यांच्याकडूनच आपण माहिती घेऊयात। शीतलजी, आता सगळ्यांना उत्सुकता आहे, शिवसेना जो 2017 मध्ये सगळ्यात मोठा पक्ष होता तो या निवडणुकीमध्ये किती जागा लढवणार याविषयीची? मला खरं तर आता मी ऐकत होती, मला खरं तर हास्यास्पद वाटतं की हा आकडा आला कुठून, कारण मी स्वतः त्या बैठकीत होता। असं कुठलंही कितीचा आकडा आहे, किती जागा तुम्हाला मिळत आहेत? आम्ही एवढं सांगितलेलं की 227 जागा ह्या महायुती लढणार आहेत, त्यातल्या 150 जागा महायुती कशी जिंकू शकेल याच्यावर आमची चर्चा झाली। कशा पद्धतीने आपण मॅनेजमेंट करायचंय, मायक्रो मॅनेजमेंट करायचं याच्यावर चर्चा झाली आणि शेवटी लढून जिंकणाऱ्या जागा कुठल्या आहेत आपल्या याच्यावर आमची चर्चा झालेली आहे। मग शिवसेनेला कोणत्या जागा आणि किती जागा मिळणार आहेत? हा, ती आज प्राथमिक बैठक झालेली आहे, अजूनही परवा परत बैठक आहे, त्याच्यामुळे हे एका बैठकीत ठरणाऱ्या गोष्टी नाहीयेत। त्याच्यासाठी बैठकी अजून अनेक बैठकी होतील आणि याच्यानंतर कशा पद्धतीने आपण पुढे जायचं आहे, कुठल्या जागा आपण लढू शकतो, मायक्रो प्लॅनिंग काय आहे, आकड्यांची कुठलीही चर्चा झालेली नाही। त्याच्यामुळे हा आकडा कुठून आलेला आहे याची मला गंमत वाटते। अशा कुठल्याही आकड्यांवर सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार 150 जागा आतमध्ये नव्हती मीटिंगमध्ये तर मी होते, आतमध्ये नव्हती मीटिंगमध्ये, मी आतमध्ये बसले होते, त्याच्यामुळे अशी कुठलीही जागांची चर्चा पण शीतलजी, सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार भाजप 150 जागांसाठी आग्रही असल्याचं कळत आहे, भाजपचा हा आकडा असल्याचं कळतं। कुठलाही नंबर मला वाटतं हे चुकीचं बातमी, खोडसाळ बातमी आहे। यामध्ये कुठलाही आकडा वर चर्चा झालेली नाहीये। उलट 150 जागा महायुती कशी लढेल आणि परत एकदा महायुतीचा मराठी महापौर कसा बसवता येईल यावर आमची चर्चा झालेली आहे। कुठल्याही आकड्यांवर सध्या चर्चा झालेली नाही। शीतलजी, आमचे प्रतिनिधी राहुल झोरी सुद्धा आपल्या सोबत आहे, त्यांच्याकडे याविषयीची जास्त माहिती आहे। राहुल, एकंदरीत जर बघितलं तर आजची जी बैठक पार पडली, खरं तर पहिली बैठक महायुतीच्या संदर्भातली होती आणि यामध्ये 2 महत्त्वपूर्ण गोष्टी ज्या कळत आहेत ते अर्थातच राष्ट्रवादी अजित पवार यांना सोबत कोणत्याही पद्धतीत घ्यायचं नाही, तर दुसऱ्या बाजूला आकड्यांची जी जुळवाजुळव आहे, अर्थातच ज्या ठिकाणी शिवसेनेचे माजी नगरसेवक जे की शिवसेनेसोबत आत्ता आहेत आणि 17 पासून ते या सगळ्या 17 ते 22 ते महापालिकेत होते, त्यांच्या जागेला कोणत्याही पद्धतीनं हात लावला जाणार नाही। तर दुसऱ्या बाजूला भाजपचा जो आकडा आहे तो सर्वाधिक मोठा या निमित्ताने आहे, कारण 82 नगरसेवक हे भाजपसोबत होते। 82 नगरसेवकांना देखील कुठल्याही पद्धतीनं हात लावला जाणार नाही आणि त्यानंतरच 52 जागा या शिवसेनेला पहिल्या फेरीत आत्ता जो आहे ते ऑफर करण्यात आल्याची माहिती जी आहे ती विश्वसनीय सूत्रांकडून कळते। एकंदरीत बघितलं तर 52 जागांवर शिवसेनेचे उमेदवार जे की 2017 ते 2022 मध्ये नगरसेवक होते आणि शिवसेनेसोबत ते आत्ता आहेत, मग ते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून आलेले असतील किंवा इतर कुणाकडून असतील, मात्र ते जर 17 ते 22 मध्ये त्यांच्या त्या जागेवर होते तर त्यांच्या जागेला कोणताही धक्का लागणार नाही। दुसऱ्या बाजूला 82 जागा ज्या आहेत त्या भाजपच्या अखत्यारीत होत्या आणि त्यांना देखील कोणत्याही पद्धतीने धक्का लावला जाणार नाही। मात्र अनेक ज्या जागा आहेत ज्या ठिकाणी भाजप, शीतल म्हात्रे आहेत त्या बैठकीमध्ये स्वतः उपस्थित होत्या, त्यांच्याकडून आपण माहिती घेऊया, तुम्ही प्रश्न विचारू शकता।
शीतलजी, आजची बैठक खरं तर खूप प्राथमिक होती, मात्र जो आकडा समोर येतोय त्यानुसार मागच्या वेळी भाजपचं अनेक ठिकाणी शिवसेना विरुद्ध भाजपची लढत झाली, अनेक ठिकाणी भाजप हा 2 नंबर राहिला होता. काही जागा ज्या अगदी हाताच्या फरकानं निसटल्या होत्या त्या जागांवर देखील भाजपनं आपला दावा दिलाय. त्याबद्दल नेमकं तुम्ही काय सांगाल? मला वाटतं तुमच्याकडे ज्या बातम्या आहेत त्या किंवा जे आकडे आहेत ते अतिशय चुकीचे आकडे आहेत, हे मी अतिशय जबाबदारीने सांगते आहे. दुसरी गोष्ट, 60 नगरसेवक सध्या 2017चे आमच्याकडे आलेले आहेत. त्याच्यामुळे हा 52 आकडा कुठून आला हे मला माहिती नाहीये. कारण 60 नगरसेवक आत्ता हे आमच्याकडे आहेत, वेगवेगळ्या पक्षाचे आहेत, युबीटीचे आहेत, MIMचे आहेत, राष्ट्रवादीचे आहेत, काँग्रेसचे आहेत. 60 आकडा हा आमच्याकडे सध्या आहे. त्याच्यामुळे आकड्यांवर परत एकदा मी सांगते की आकड्यांवर कुठलीही चर्चा झालेली नाही. आता फक्त आपण एकत्र लढायचं आहे, महायुती म्हणून लढायचंय आणि कशा पद्धतीने आपल्याला 150 जागा आणता येतील ह्याच्यावर चर्चा झालेली. ही प्राथमिक फेरी होती. याच्यानंतर अजून शिवसेनेचा वाटा डिटेलमध्ये त्याच्यामध्ये चर्चा कितीचा या असेल? काय म्हणताय? शिवसेनेचा वाटा अजून कितीचा चर्चा असेल? व्हायची आहे ती आज प्राथमिक चर्चा. परत तेच पण सांगते, आज तुमच्या मनामध्ये प्राथमिक काही चर्चा आकडा झाली. असेल, तुमच्याकडून काही प्रस्ताव ठेवला जात असेल? आमचा प्रस्ताव हा आम्ही नक्कीच त्यांना परत एकदा परवा देऊ. आमच्या मुख्य नेत्यांची चर्चा होईल आणि परत आता कुठला आकडा द्यायचा, किती जागा हे करायचं ह्याच्यावर आम्ही परत चर्चा करू. शीतलजी, ही तुमचा प्राथमिक मुद्दा बैठक होती. लक्षात आलेला आहे. धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. त्यामुळे आता भाजप आणि शिवसेनेचं नेमकं काय ठरतं ते बघावं लागेल. BMC साठी चर्चा सुरू झाल्या. दरम्यान आशिष शेलार यांनी या बैठकीनंतर काय प्रतिक्रिया दिलेली होती तेही पाहूयात. होय, आमचं ठरलंय, आमचा फॉर्म्युला पण ठरलाय आणि आमचा आकडा पण ठरलाय. 150+ एवढ्या महानगरपालिकेत महायुतीत नगरसेवक निवडून आणणे हा आमचा आकडा, हा आमचा फॉर्म्युला, हा आमचा निर्णय. आज आम्ही चर्चा केली आहे. दोघेही मिळून RPI सहित आणि त्यांचेही मित्रपक्ष आहेत, कवाडेजी आणि अन्य आमचे सहकारी यांच्या सहित कोणी कुठे लढल्यावर 150+ आम्ही जाऊ. तो आकडा ठरवण्यासाठीच्या अभ्यासाची आज बैठक झाली. 1-2 दिवसात परत बसून दोन्ही पक्ष नेमक्या किती जागा लढतील हे आम्ही ठरवलं. महायुतीचा महापौर, मुंबईचा महापौर महायुतीचा आणि तो मराठीच असेल याबद्दल शंका निर्माण करण्याचं कारणच नाही. आमचा सवाल उद्धवजींना आहे, तुम्ही घोषित करा तुमचा महापौर हा कुठल्या गल्लीतून येईल आणि कुठल्या मोहल्ल्यातला असेल त्या मोहल्ल्याचं नाव सांगा.